आजच्या या चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे एका भाषणाचं लिखित स्वरूप आहे आणि त्याचं शीर्षक थोडं धाडसी आहे. कोणालाही मात कशी द्यावी. होय, शीर्षक ऐकून थोडं वेगळं वाटू शकतं. बरोबर. पण थांबा. याचा अर्थ कुस्तीच्या आखाड्यात कोणाला हरवणं नाही, तर आयुष्याच्या खेळात स्वतःच्या मनावर आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं आहे. आपण यात दिलेल्या काही नियमांचा आज अर्थ उलगडणार आहोत. अगदी बरोबर. हे शीर्षक ऐकून अनेकांना वाटू शकतं की हे इतरांना हाताळण्याबद्दल किंवा त्यांच्यावर कुरघोडी करण्याबद्दल असेल. हो, मलाही तसंच वाटलं होतं सुरुवातीला. पण या स्रोताचा खरा गाभा तो नाहीये. याचा संबंध बाहेरच्या जगाशी कमी आणि आपल्या आतल्या जगाशी जास्त आहे. हे स्वतःच्या विचारांवर, भावनांवर आणि कृतींवर शिस्त मिळवण्याबद्दल आहे. थोडक्यात ही इतरांवर नाही तर स्वतःवर विजय मिळवण्याची रणनीती आहे. चला तर मग याच विचाराने सुरुवात करूया. पहिला नियम अगदी थेट आणि महत्वाचा आहे. तो म्हणतो, भावनांनी तुमच्यावर ताबा मिळवण्याआधी तुम्ही भावनांवर ताबा मिळवा. यात एक वाक्य आहे जे माझ्या मनात एकदम घर करून बसले. कोणतं? सर्वात धोकादायक व्यक्ती ती असते जी वादळातही शांत राहते. वा, हे खूप खोल आहे. कारण आपल्या समाजात भावना व्यक्त करणं हे म्हणजे खरे असण्याचं लक्षण मानलं जातं, की नाही? हो. पण इथे मुद्दा भावना दाबून टाकण्याचा नाहीये, तर त्या कधी, कुठे आणि कशा व्यक्त करायच्या यावर नियंत्रण मिळवण्याचं आहे. यालाच इमोशनल मास्टरी किंवा भावनिक प्रभुत्व म्हणतात. भावनिक प्रभुत्व. हो, खरा संघर्ष बाहेर नसतो, तो आपल्या आत असतो. जेव्हा कोणी आपल्याला रागात आणण्याचा प्रयत्न करतं तेव्हा आपण लगेच प्रतिक्रिया देऊन एक प्रकारे त्याच्या हातातील बाहुल्या बनतो. पण मग याचा अर्थ भावनाशून्य किंवा रोबोटसारखा वागणं असा होतो का? म्हणजे राग आला तरी दाखवायचा नाही, दुःख झालं तरी रडायचं नाही. हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे का? आणि ते निरोगी आहे का? खूप छान प्रश्न आहे. नाही, याचा अर्थ भावनाशून्य होणे अजिबात नाही. अच्छा. उलट भावनांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आहे. याला आपण रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करणे म्हणू शकतो. रिॲक्ट आणि रिस्पॉन्ड ह्यातला फरक. हो, उदाहरणार्थ समजा तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या बॉसकडून एक टीका करणारा ईमेल आला. पहिली नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजे रिॲक्शन काय असेल? राग, चिडचिड, लगेच तसंच उत्तर पाठवण्याची इच्छा. अगदी. पण रिस्पॉन्स म्हणजे काय? म्हणजे 10 सेकंद थांबणे, खोल श्वास घेणे आणि विचार करणे. या टीकेमागे काही तथ्य आहे का? यावर उत्तर देण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे ज्यामुळे परिस्थिती सुधारेल? हा जो 10 सेकंदांचा फरक आहे ना, तोच सामान्य आणि शक्तिशाली व्यक्तिमधला फरक ठरवतो. ठीक आहे, म्हणजे भावनांवर नियंत्रण मिळवलं, आतून शांत झालो. पण मग बाहेरच्या जगाशी संवाद साधताना काय? अनेकदा आपण उत्साहाच्या भरात किंवा काहीतरी सिद्ध करण्याच्या नादात आपल्या योजना सगळ्यांना सांगून टाकतो. हो, होतं असं. स्रोत म्हणतो की ही एक मोठी चूक आहे. आणि इथेच आपला दुसरा नियम येतो, सर्व काही शिका, कमी बोला. हो, आणि हा नियम आजच्या सोशल मीडियाच्या जगात तर खूपच महत्वाचा ठरतो. बरोबर. आपल्याला प्रत्येक गोष्ट शेअर करण्याची सवय लागली आहे. आपले पुढचे प्लॅन्स, आपले ध्येय, आपल्या अडचणी. पण या स्रोतानुसार कमी बोलण्याने आणि जास्त ऐकण्याने आपल्याला एक प्रकारची शक्ती मिळते. शक्ती कशी? जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपण फक्त माहिती गोळा करत नाही, तर समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय, परिस्थितीचा खरा नूर काय आहे हेही समजू शकतो. अनावश्यक बोलण्याने आपण नकळतपणे आपली सगळी पानं उघडी करतो. पण इथे एक विरोधाभास नाही का? आजच्या जगात पर्सनल ब्रँडिंग खूप महत्वाचं आहे. जो दिसतो तोच विकतो असं म्हटलं जातं. अशा वेळी शांत राहिल्याने आपण अदृश्य किंवा मागे पडणार नाही का? लोकांना वाटणार नाही का की या व्यक्तीकडे काही विचारच नाहीत? मला वाटतं यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कमी बोलणं म्हणजे गप्प बसणं नाही. मग याचा अर्थ आहे हेतुपुरस्सर बोलणे, शब्दांचा जपून वापर करणे. माझ्या एका मित्राच्या बाबतीत हे घडलं होतं. तो त्याच्या नव्या व्यवसायाची प्रत्येक लहान सहान गोष्ट, प्रत्येक नवीन कल्पना सोशल मीडियावर टाकायचा. अच्छा. परिणामी त्याच्या स्पर्धकांना त्याच्या पुढच्या पावलाचा अगदी सहज अंदाज यायचा. जेव्हा त्याला हे जाणवलं तेव्हा त्याने हे थांबवलं. तो शांतपणे काम करत राहिला आणि थेट यशानंतरच घोषणा करायला लागला. वाह. या स्रोतातील एक वाक्य त्याला अगदी तंतोतंत लागू पडतं. तुमची ध्येय जाहीर करू नका, तुमचे परिणाम जाहीर करा. शांत राहण्याने तुमच्या शब्दांची किंमत वाढते. वाह, हे उदाहरण खूपच प्रभावी आहे.
म्हणजे आधी स्वतःला आतून शांत करा, मग बाहेरच्या जगात कमी बोला. यानंतरचा तिसरा नियम मला वाटतं अनेकांना, विशेषतः तरुणांना खूप जवळचा वाटेल. कोणता? तो सांगतो परवानगीने नाही तर अचूकतेने कृती करा. आणि त्यात एक जबरदस्त वाक्य आहे, महान बनण्यासाठी जगाला परवानगी विचारू नका, तर महानता कशी असते हे जगाला दाखवून द्या. हो, कारण आपण अनेकदा एका अदृश्य परवानगीची वाट पाहत असतो. लोक काय म्हणतील? बरोबर. मी यासाठी तयार आहे का? माझ्याकडे पुरेसे ज्ञान आहे का? हे प्रश्न आपल्याला कृती करण्यापासून रोखतात. हा नियम सांगतो की स्पष्टता ही विचारातून नाही तर कृतीतून येते. कृतीतून? हो, पण इथे अचूकतेने हा शब्द खूप महत्वाचा आहे. याचा अर्थ घाई करणे किंवा अविचारीपणे काहीही करणे नव्हे. अच्छा. याचा अर्थ आहे शांतपणे तयारी करा, अभ्यास करा आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा पूर्ण आत्मविश्वासाने आणि अचूकतेने पाऊल उचला. हे ऐकायला खूप प्रेरणादायी वाटतं. पण सतत इतरांच्या मान्यतेची वाट न पाहता वागल्यास आपल्याला गर्विष्ठ किंवा एकल्ली समजले जाण्याचा धोका नाही का? विशेषतः टीममध्ये काम करताना हे कसं शक्य आहे? नक्कीच, हा धोका आहे. पण इथे मुद्दा इतरांना पूर्णपणे दुर्लक्षित करण्याचा नाही. मुद्दा असा आहे की इतरांच्या मतांचा किंवा त्यांच्या भीतीचा आपल्या निर्णयांवर ताबा येऊ न देणे. तुम्ही नेहमीच त्यांच्या वेगाने धावाल, स्वतःच्या नाही. बरोबर. पण जेव्हा आपण अशी धाडसी पावलं उचलतो तेव्हा अपयश येण्याची शक्यताही वाढते. आणि अपयश खूप वेदनादायी असतं. मग अशा वेळी काय करायचं? आणि इथेच आपला चौथा नियम येतो. तोच, प्रत्येक अपयशाला रणनीतीमध्ये बदला. हो, आणि हा एक दृष्टिकोन बदलणारा विचार आहे. हा नियम सांगतो की वेदना ही शिक्षा नसून तयारी आहे. तयारी? हो, आयुष्यात बसणारा प्रत्येक धक्का, प्रत्येक नकार हा आपल्याला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी किंवा योग्य मार्गावर आणण्यासाठी असतो. जसं एखादा खेळाडू मोठ्या सामन्यापूर्वी सरावात जखमी होतो, तेव्हा ती दुखापत त्याला त्याच्या तंत्रातील चूक दाखवून देते. ती वेदना त्याला अंतिम सामन्यासाठी अधिक मजबूत आणि हुशार बनवते. खरंय. त्यामुळे व्यवसायात आलेलं अपयश किंवा नात्यात आलेला नकार हा शेवट नसून पुढच्या मोठ्या यशाची तयारी असू शकतो. हे म्हणणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात जेव्हा अपयश येतं तेव्हा खूप नकारात्मक वाटतं. माझ्यासोबतच असं का घडलं हा विचार मनातून जात नाही. अशा वेळी यातून मला काय शिकायला मिळालं हा दृष्टिकोन आणायचा कसा? यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. धनुष्याला बाण सोडण्यापूर्वी मागे खेचावे लागते की नाही? हो. त्याचप्रमाणे कदाचित अपयश आपल्याला एका मोठ्या झेपेसाठी तयार करत असते, हा विचार मनात रुजवावा लागतो. एक सोपी गोष्ट करता येते. जेव्हा अपयश येईल तेव्हा भावनांच्या भरात वाहून न जाता एका कागदावर 3 गोष्टी लिहा. कोणत्या 3 गोष्टी? 1. काय चुकलं? 2. मी यातून काय शिकलो किंवा शिकले? आणि 3. पुढच्या वेळी मी हे वेगळं कसं करेन? ही छोटीशी कृती वेदनेला ऊर्जेत बदलते आणि अपयशाला एका धड्यात रूपांतरित करते. हा पुढचा नियम मला थोडा गोंधळात टाकणारा वाटतो. त्यात म्हटले की अनपेक्षित रहा. म्हणजे नेमकं काय करायचं? याचा अर्थ असा तर नाही की आपण काहीही विचित्र वागायला लागावं. हे धोरणात्मक कसं असू शकतं? तुमचा गोंधळ अगदी स्वाभाविक आहे. याचा अर्थ अविवेकी किंवा लहरी असणे नक्कीच नाही. मग? याचा अर्थ आहे धोरणात्मक असणे. जगात बहुतेक लोक एकाच ठराविक पद्धतीने विचार करतात आणि वागतात. त्यांचे नमुने म्हणजे पॅटर्न्स अगदी सहज ओळखता येतात. हो, हे खरंय. हा नियम सांगतो की स्वतःच्या विचार आणि प्रतिक्रियेच्या पद्धती मुद्दाम बदला. उदाहरणार्थ, बुद्धिबळाच्या खेळात जर तुमचा प्रतिस्पर्धी समजत असेल की तुम्ही नेहमी आक्रमक खेळता, तर तो बचावात्मक तयारी करेल. बरोबर. पण जर तुम्ही अचानक शांतपणे आणि बचावात्मक खेळायला लागलात, तर तो गोंधळून जाईल. त्याची सगळी तयारी वाया जाईल. अच्छा, म्हणजे इतरांनी आपल्याबद्दल जे अंदाज बांधले आहेत ते खोटे ठरवणे. अगदी बरोबर. स्रोतातील एक वाक्य आहे, ज्या तालावर ते तुम्हाला नाचवू इच्छितात तो तालच बदलून टाका. वा, जेव्हा लोक तुमचा अंदाज लावू शकत नाहीत तेव्हा ते तुम्हाला नियंत्रित करू शकत नाहीत. यामुळे तुम्ही कथेवर नियंत्रण ठेवता आणि इतरांच्या डावपेचांपासून सुरक्षित राहता. ही एक प्रकारची मानसिक लवचिकता आहे. आणि आता आपण शेवटच्या नियमाकडे आलो आहोत, जो या सगळ्या विचारांचा कळस आहे असं मला वाटतं. तो म्हणतो युद्ध न दाखवता जिंका. हो, हा विचारच एका वेगळ्या पातळीवरचा आहे. आहेच, कारण खरी ताकद आरडाओरडा करण्यात किंवा शक्तीप्रदर्शन करण्यात नसते. ती शांत आत्मविश्वासात असते. हा नियम आत्मसंयमाबद्दल आहे.
आत्मसंयम. हो, जेव्हा कोणी तुमच्यावर टीका करतं किंवा तुमचा अपमान करतं, तेव्हा त्याला त्याच भाषेत उत्तर देणं म्हणजे तुम्ही त्याच्या पातळीवर उतरलात. पण त्याला शांतपणे सामोरे जाणं ही खरी ताकद आहे. यात म्हटलं आहे की शांतता ही कमजोरी नसून एक प्रकारचं युद्धतंत्र आहे. मग याचा व्यावहारिक अर्थ काय? जर कोणी जाहीरपणे आपल्या कामावर टीका करत असेल तर त्याला काहीच उत्तर द्यायचं नाही, शांत बसायचं? शांत बसणं म्हणजे हार मानणं नाही. इथे निवड करण्याचा प्रश्न आहे. निवड. तुम्ही तुमची ऊर्जा त्या व्यक्तीशी वाद घालण्यात वाया घालवणार की आपलं काम अधिक उत्कृष्ट करण्यात? हा नियम सांगतो की तुमची प्रगती हेच तुमचं उत्तर असायला हवं. तुमचा विजय इतका शांत आणि इतका स्पष्ट असावा की तो नाकारताच येऊ नये. कारण जेव्हा कोणी तुम्हाला भडकवू शकत नाही तेव्हा तो तुम्हाला हरवूही शकत नाही. तुमची शांतता हीच तुमची सर्वात मोठी शक्ती बनते. तर आज आपण पाहिलं की हे नियम केवळ इतरांवर मात करण्यासाठी नाहीत, तर हे स्वतःवर विजय मिळवण्यासाठी आहेत. भावनांवर नियंत्रण ठेवण्यापासून ते शांतपणे जिंकण्यापर्यंत हा स्वतःला घडवण्याचा, स्वतःला अधिक शक्तिशाली बनवण्याचा एक प्रवास आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार, या स्रोतामध्ये या सर्व नियमांना डॉमिनन्स किंवा वर्चस्व मिळवण्याचा मार्ग म्हटले आहे. पण जेव्हा हे वर्चस्व बाह्य शक्तीने, धाकधपटाशाने नाही तर आंतरिक शिस्तीने, आत्मनियंत्रणाने मिळवले जाते, तेव्हा शक्ती या संकल्पनेचा अर्थ आपल्यासाठी कसा बदलतो यावर नक्की विचार करा.